शनिवारची रात्र पुण्याच्या गजबजलेल्या आयटी हब पासून दूर एका शांत, दुर्गम आणि निसर्गरम्य ठिकाणी काही तरुण तरुणी एकत्र येतात. कोणालाही सुगावा लागू नये म्हणून एका गुप्त कोडने या जागेचा पत्ता सांगितला जातो. कोड नेम असतं प्रोजेक्ट एक्स. जोरात गाणी वाजत असतात, लाइटिंगचा झगमगाट असतो आणि दारू साठ्यासोबतच एका छुप्या अंमली पदार्थाचा बाजार सुद्धा तिथं सजलेला असतो. रात्रीचे 11 वाजतात, 12 वाजतात, पार पहाटेचे 3 वाजतात. पार्टीचा जोर कमी होण्याऐवजी आणखी वाढतच जातो. आयोजकांना वाटत असतं की आपण शहराच्या सीमेबाहेर आहोत, त्यामुळे इथे आपल्याला कोणीच पकडू शकत नाही. पण त्याच वेळी अंधारातून शांतपणे काही गाड्या रिसॉर्टच्या दिशेनं सरकतात आणि काही क्षणातच गाड्यांचे दरवाजे उघडतात आणि तब्बल 80 पोलिसांचा फौजफाटा त्या आलिशान बंगल्याला चारी बाजूंनी वेढा घालतो. गाणी अचानक बंद होतात आणि जे काही समोर येतं ते पाहून संपूर्ण पुणे जिल्हा हादरून जातो. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, काही म्हणा, गेल्या काही दिवसात पुण्याच्या कायद्याचा बडगा चांगलाच कडक झालेला दिसतोय. शहरातल्या पब्स आणि हॉटेल्सवर पोलिसांनी कडक पाळत ठेवल्यामुळे आता बेकायदेशीर पार्ट्यांचं ठिकाण कसं बदलत चाललंय याचं एक भयानक उदाहरण नुकतंच समोर आलंय. घटना आहे आळंदी मरकळ रस्त्यावरील तुळापूर भागातील. शनिवारी रविवारच्या सुट्टीचा गैरफायदा घेत तिथे एका आलिशान बंगल्यात आणि खासगी रिसॉर्टवर एका महाकाय बेकायदेशीर रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला याची आधीच कुणकुण लागलेली होती. गुप्तचर यंत्रणेकडून पोलिसांना अतिशय ठोस आणि गोपनीय माहिती मिळालेली होती की तुळापूरच्या या दुर्गम भागात अंमली पदार्थ आणि अवैध दारूचा मोठा साठा वापरून तरुण पिढीला आकर्षित केलं जात आहे. माहिती मिळताच पोलिसांनी कोणतीही घाई गडबड न करता अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं चक्र फिरवली. गुन्हे शाखेने सुद्धा तातडीनं सूत्र हलवली आणि 15 अधिकारी तसेच 65 हवालदार अशा तब्बल 80 जणांच्या मोठ्या फौज फाट्यासह रविवारी पहाटेच्या सुमारास या रिसॉर्टवर अचानक छापा टाकला गेला. पोलिसांची ही कारवाई इतकी अनपेक्षित होती की तिथे उपस्थित असलेल्या मुलामुलींची चांगलीच तारांबळ उडाली. पळून जाण्यासाठी मोठी धावपळ झाली, पण पोलिसांनी आधीच संपूर्ण परिसराला वेढा घातल्यामुळे कोणालाही पळता आलं नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या पार्टीत नक्की काय चाललं होतं आणि तिथे नेमके किती लोक होते. तर पोलिसांच्या या कारवाईची आकडेवारी आपण पाहिली तर डोळे पांढरे होण्याची वेळ येईल. हे कोणतं साधंसुधं गेट टुगेदर नव्हतं, तर अत्यंत व्यावसायिक पातळीवर नियोजनबद्ध केलेली बेकायदेशीर पार्टी होती. चला मग आता या ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात की या कारवाईचा संपूर्ण लेखाजोखा नेमका कसा होता. सगळ्यात पहिलं तर या पार्टीचं मुख्य ठिकाण हे तुळापूर, जे की आळंदी मरकळ रस्त्यावर होतं आणि हे ठिकाण लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत होतं. सोशल मीडियावर या पार्टीला प्रोजेक्ट एक्स असं सिक्रेट कोडवर नाव देण्यात आलेलं होतं. पोलिसांनी घटनास्थळावरून तब्बल 85 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यासोबतच तिथे तब्बल 9,22,000 रुपयांची विना परवाना बेकायदेशीर दारू सुद्धा जप्त करण्यात आली. याशिवाय घटनास्थळावरून 3 ग्रॅम गांजा आणि मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्स आणि त्याचं साहित्य जप्त केलं गेलं. पोलिसांनी तिथून एकूण 156 जणांना ताब्यात घेतलंय. यामध्ये 107 तरुण आणि 49 तरुणींचा समावेश होता. आणि सगळ्यात धक्कादायक तर बाब म्हणजे या पार्टीत 3 अल्पवयीन मुलं सुद्धा उपस्थित होती, ज्यांना कायद्यानुसार अशा ठिकाणी जाण्याची अजिबात परवानगी नाही आहे. आता प्रश्न येतो की इतका मोठा इव्हेंट मॅनेज करणारे, तरुणाईला या दलदलीत ओढणारे याचे मुख्य सूत्रधार कोण होते. तर पोलिसांनी केलेल्या तपासात 2 मुख्य नावं सध्या समोर आली आहेत. पहिला आहे आयमान शेख, जो ब्लेस एंटरटेनमेंट नावाच्या बॅनर खाली हे काम करायचा, आणि दुसरा यश चौधरी, जो स्टारलाइट एंटरटेनमेंट या नावाने हा बेकायदेशीर व्यवसाय चालवत होता. पोलिसांनी यातील मुख्य आयोजक यश चौधरीला आता तात्काळ ताब्यात घेतलेलं असून सध्या पुढील तपास सुरू आहे. आता या लोकांवर कोणती कारवाई झाली आहे तेही पाहूयात. म्हणजे पोलिसांनी यांना केवळ दारू जप्त करून सोडलं नाही, तर लोणीकंद पोलीस ठाण्यात अतिशय कडक कलमांनुसार गुन्हे दाखल केले आहेत. माध्यमात आलेल्या माहितीनुसार कायदेशीर परवान्याशिवाय आणि वेळेची मर्यादा ओलांडून मद्य वाटप केल्यामुळे महाराष्ट्र प्रोहिबिशन ऍक्ट म्हणजेच दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. याशिवाय नवीन कायद्यानुसार म्हणजेच भारतीय न्याय संहिताच्या कलम 223, 270, 3(5) आणि 292 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. सार्वजनिक शांततेचा भंग आणि पोलीस नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल महाराष्ट्र पोलीस ऍक्टचे कलम 33 सह वाचन 131 देखील सुद्धा लागू करण्यात आले आहे.
या रिसॉर्टला मद्य परवान्याची मुदत केवळ रात्री 11:30 वाजेपर्यंतच होती. तरीही पहाटेपर्यंत ही पार्टी कशी सुरू राहिली यासाठी रिसॉर्टचं व्यवस्थापन आणि जागा मालक सुद्धा कायद्याच्या कचाड्यात सापडलेलं असून पोलीस त्याची सखोल चौकशी करतायत. पण म्हणजे या घटनेकडे फक्त एक पोलीस धाड म्हणून बघून चालणार नाही. यामागे एक मोठा पॅटर्न लपलेला आहे, ज्याला आपण भौगोलिक संक्रमण म्हणजेच जिओग्राफिकल शिफ्ट म्हणू शकतो. झालं असं आहे की पुणे शहराच्या मुख्य भागात जसं की कल्याणी नगर, कोरेगाव पार्क किंवा एफसी रोड इथं पोलिसांनी अनधिकृत हॉटेल्स, पब्स आणि वेळेच्या मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्यांवर अत्यंत कठोर कारवाई सुरू केली आहे. यामुळे शहरात अशा पार्ट्या करणं आता अशक्य झालं आहे. याचा तोडगा म्हणून या चाणाक्ष आयोजकांनी आपली जागा बदलली. त्यांनी शहराच्या बाहेरील ग्रामीण सीमांवर असलेल्या शांत आणि दुर्गम ठिकाणांची निवड करायला सुरुवात केली आहे. आळंदी, मरकळ रस्ता किंवा तुळापूर सारखा भाग जिथं रात्रीच्या वेळी शांतता असते आणि पोलिसांची गस्त कमी असते, अशा जागांचा वापर आता या काळ्या धंद्यांसाठी केला जातोय. आता यातली आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे या पार्टीत पकडल्या गेलेल्या तरुण तरुणींची पार्श्वभूमी. हे सगळेजण कोणी अशिक्षित किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक नव्हते. हे सगळेजण उच्च शिक्षित असून पुण्याच्या नामांकित IT क्षेत्रात काम करणारे मोठे व्यावसायिक आहेत. आता यावरून काय समजतं की IT क्षेत्रात असणारा कामाचा प्रचंड मानसिक ताणतणाव, नैराश्य आणि त्यातून मनोरंजनाचे हे असे बेकायदेशीर घातक मार्ग निवडण्याची वाढती प्रवृत्ती आजच्या तरुणाईमध्ये दिसते. विकेंडला रिलॅक्स होण्याच्या नावाखाली ही तरुण पिढी अंमली पदार्थांच्या आहारी जाते आणि या पार्ट्यांचं मार्केटिंग सुद्धा डिजिटल पद्धतीने होतं. पारंपरिक गुप्तहेर यंत्रणेला चकवा देण्यासाठी सोशल मीडियावर गुप्त आणि इन्व्हाइट ओनली ग्रुप्स बनवले जातात. केवळ विश्वासू आणि ओळखीच्या ग्राहकांपर्यंतच या पार्ट्यांची माहिती पोहोचवली जाते. त्यामुळे अशा वेळी पोलिसांना थेट गुपचूप माहिती मिळणं कठीण होऊन बसतं. पण मंडळी, शहराबाहेर जाऊन अशा पार्ट्या करण्याचा हा प्रकार पुण्यासाठी नवीन नाही. तुम्हाला आठवत असेल तर यापूर्वी सुद्धा खराडी भागात झालेल्या हाय प्रोफाईल रेव पार्टी प्रकरणानं संपूर्ण पुणे हादरलेलं होतं. त्यावेळी IT हब असलेल्या खराडी परिसरातील एका खासगी ठिकाणी ड्रग्ज आणि मद्याच्या नशेत बुडालेल्या शेकडो तरुण तरुणींना पोलिसांनी रंगेहात पकडलेलं होतं. त्या कारवाईनंतर शहराच्या मध्यवर्ती भागात पोलिसांनी नाकाबंदी आणि गस्त इतकी कडक केलेली होती की आता या आयोजकांनी खराडी सोडून थेट आळंदी, मरकळ सारखा रस्ता, तुळापूर किंवा मावळ सारख्या अतिशय दुर्गम आणि ग्रामीण भागातील फार्म हाऊसकडे आपली पावलं वळवली आहेत. म्हणजेच पोलिसांची नजर चुकवण्यासाठी गुन्हेगारांनी आपली ठिकाणं बदलली आहेत, हे यावरून स्पष्ट होतं. पण मंडळी, अशा बेकायदेशीर पार्ट्या रोखणं हे आज पुणे पोलीस आणि प्रशासनासमोर एक खूप मोठं आव्हान बनलंय. जप्त केलेल्या ड्रग्ज किंवा गांजांचं प्रमाण जरी वरवर पाहता कमी दिसत असलं तरी तिथे उपस्थित असलेले अनेक जण ज्या जिंकलेल्या आणि नशेच्या अवस्थेत आढळलेत, त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होतीये की स्थानिक पातळीवर कुठेतरी एक छुपी अंमली पदार्थांची पुरवठा साखळी सक्रिय आहे. ही साखळी तोडणं सगळ्यात महत्वाचं गरजेचं काम आहे. एकूणच व्हिडिओच्या शेवटी विशेष बारीच्या माध्यमातून आम्हाला आपल्या सर्व तरुण प्रेक्षकांना आणि त्यांच्या पालकांना एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगायची आहे की आजची तरुण पिढी सुशिक्षित आहे, कमावतीये, ती देशाचं भविष्य आहे. कॉर्पोरेट लाईफ मध्ये ताणतणाव असणं साहजिक आहे, पण त्या ताणतणावातून मुक्त होण्यासाठी, आनंदासाठी काय आपण अशा जीव घेण्या मार्गांचा अवलंब करणार आहोत का? क्षणिक सुखासाठी स्टेटस सिम्बॉल म्हणून किंवा मित्रांच्या दबावाखाली येऊन ड्रग्ज आणि बेकायदेशीर पार्ट्यांच्या आहारी जाणं म्हणजे स्वतःचं करिअर आणि आयुष्य स्वतःच्या हातानं उद्ध्वस्त करण्यासारखं आहे. एका रात्रीची ही मजा तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आयुष्यभराचं दुःख देऊन जाऊ शकते. मनोरंजन करा, पण ते कायदेशीर आणि सुरक्षित पद्धतीने करा. पालकांनी आपली मुलं विकेंडला कुठे जातात, कोणत्या मित्रांच्या संगतीत राहतात, यावर थोडं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी संवाद वाढवा, कारण संवाद नसला की मुलं अशा छुप्या जगाकडे आकर्षित होतात. चला तर मग एक सुजाण नागरिक म्हणून आपणही जागरूक राहूया आणि आपल्या आजूबाजूला असे काही संशयास्पद प्रकार जर घडत असतील तर तातडीनं पोलिसांना माहिती देऊया. बाकी तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि तरुणाईच्या या बदलत्या प्रवृत्तीबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच आपल्या विशेष बारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.